ओह, सनसनानंद साई साई हो रही थी रॉयल कारभार। ब्रो, ऑल दिस भंगार इज अंगार। आपण या सगळ्या गोष्टींचं इंटिरियर करू शकतो। नाही 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 नाही, अजिबात नाही, अजिबात नाही। हे बघ, डॉक्टर हो चान मिन यांनी लिहिलेल्या कोरियन वास्तुशास्त्राचे सुवर्ण नियम या पुस्तकात सांगितल्यानुसार या जुन्या वस्तू आहेत ना, या सगळ्या निगेटिव्ह वाइब्स कॅरी करतात। हो, त्यामुळे हे भंगार सगळं काढून टाका, विकून टाका। ए नो वे, नो वे, नेगेटिव्हिटी नाही, दिस इज क्रिएटिव्हिटी। तुला कशी प्रत्येक माणसात किंवा गोष्टींमध्ये ऑपॉर्च्युनिटी दिसते ना, तशी मला या सामानात क्रिएटिव्हिटी दिसते। अरे आपण या टायर्सच्या खुर्च्या करू शकतो, या ड्रमचा सोफा करू शकतो यार, आणि या बॉटल्सचे लॅम्प्स होऊ शकतात ब्रो। इम्पॉसिबल। आय एम पॉसिबल। ए भाई, मला काय वाटतं, हे सगळं सामान ना आपण त्या 2 बॅगांमध्ये भरू आणि भंगारवाल्याला विकून टाकू। हा, म्हणजे टेन्शन नाही। एक्झॅक्टली हेच म्हणतोय मी। कुठल्या बॅगा? कुठल्या बॅगा? ए, ते काय? कुठल्या? क्रॅक ओव्हर। ए पप्प्या, तुझ्या भीतीची ना आता तू एक सुर्नली कर आणि त्यात काबुली चणे भर आणि ते खा। पण काय आहे, काबुली चणे खाल्ले ना की एकाग्रता वाढते, मज्जारज्जूचा विकास होतो, मांसपेशींना बळकटी मिळते। लहानपणी मी खूप विकलेत, आय मीन खाल्लेत। मज्जारज्जू, मज्जार। भाई त्याची काही गरज नाही, खरंच होत्या भाई, बाबांची शपथ। तुझ्या बाबावरनं आठवलं, हा जो बावा आहे ना, बावा, हा, त्याची समाधी कुठे आहे रे या रूम मध्ये? पाणी मारल्यात थापा आणि पप्या टाकतोय धापा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नेपाळ। कोण बोलते? भाई आपल्याला ओळखलं नाही, आपण तुझा बावा बोलतोय, बावा। माझा बाबा तर कधीच ढगात गेलाय, तुला पण जायची घाई आहे का? भाई घाई नाही, ढगातच आहे। आज ढगात रेंज आली म्हणून फोन केला। बोला बाबा, काय सेवा करू तुमची? भाई बरेच दिवस झाले आपल्या समाधीवर तू फुलं टाकायला आला नाही। गेल्या 2-4 मीटिंगला तू टायर, भंगाराचं सामान, बाटल्या टाकून गेला। ते सामान उचलायला तू इकडे येतोय समाधीवर का मग ढगात येतो मला डायरेक्ट भेटायला? पप्या, तू ती खोली का उडलीस? थापा शेठ, पप्या राणे नाव है आपलं। अपने को सामने से फूट बोलने का, लेकिन अपने सामने कभी झूठ नहीं बोलने का। हे बघ पप्या, त्या जागी खूप जणांनी धंदे केले, कोणाचं चाललं नाही। कोणी गॅरेज लावलं, कोणी हातभट्टी लावली आणि आपापले सामान सोडून पळून गेले। आता मी माझ्या संध्याकाळचं सोय करायला पैसे कमी पडले की त्यातले सामान विकतो। आता तुम्ही पोरं आलात आणि माझी पैशाची सोय झाली आणि मला कॉन्फिडन्स आलाय की तुम्ही हे जागा सोडून जाणार नाही। आता सामानाचं काय करायचं ते तुम्ही बघा। भाई फुल रिस्पेक्ट, भाई फुल रिस्पेक्ट। हीच जिंदगी आहे बेटा, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणतात याला। चलो, गुड लक अँड गुड बाय। हाँ, पर मी बाबा आणि तू मुलगा, बर का? मी मुलगा, तू ए ऐका रे, अरे मुला जेवलास का? हो बाबा, मी जेवलास। बर बर, काय जेवलास? बाबा मी भाकरी खाल्ली, मी भाजी खाल्ली, मी भात खाल्ला। अरे भैताडा, ब नाही रे, भर भाभा। आपल्या ग्रुपचं नाव ठेवूया का? भर भाभा। ए चला चला, ए मजाक अब्दुल रजाक, अरे चला। अरे भावा परत आलाय भाई, मला फीलिंग आहे, स्ट्रॉंग फीलिंग आहे।
तो बाबा होमी परत आलाय त्याच्या बॅगा घेऊन. म्हणजे अरे भाई तो होमी बाबाजी त्याचं इकडे हॉटेल होतं, इराणी हॉटेल, फुल लॉस मध्ये गेलं भाई, फुल लॉस मध्ये. त्यानंतर जो कुठला धंदा झाला ना भाई इथे, तो सगळा फुल लॉस मध्ये गेला. आता आपण इकडे हॉटेल काढणार ना, तर त्याला फायदा करून घ्यायचा आहे. तो आला इकडे त्याचा फायदा घेण्यासाठी सगळ्या बॅगा घेऊन. नॉनसेन्स, युजलेस, गेट आउट. मला अजिबात आवडलेलं नाहीये. भाई घाबरू नको. हे बाबांचं लॉकेट पकड. हे घे लॉकेट पकड. ये. नाही, अजिबात नाही. अरे ऑलरेडी आपण 6 पार्टनर, त्यात हा 7वा पार्टनर. म्हणजे आपल्या प्रॉफिटचे 7 वाटे मी हे खपवून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता या बाबाला बाहेर काढा, बाहेर काढा. माझ्या बरोबर मंत्र म्हणा. लेट्स से शावा शावा, गो बॅक बावा बावा. लेट्स से शावा शावा, गो बॅक बावा बावा. लेट्स से शावा शावा, गो बॅक बावा बावा. लेट्स से शावा शावा, गो बॅक. लेट्स से गो बॅक. लेट्स से शावा शावा, गो बॅक बावा. भाई ब्रो सिरियस काहीतरी प्रॉब्लेम आहे याचा. चल. साईराम 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 साईराम. भाई 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 तिकडे बघा, तिकडे बघा. तुम्हाला त्या पांढऱ्या बॅगा दिसतात? पांढऱ्या नाही आहेत, निळी आणि काळी. कलर प्रॉब्लेम आहे. आहेत बॅगा आहेत. बॅगा आहेत ना? हा हा. वळा आता, वळा परत, वळा. आता बघा बॅगा दिसतात. बोललेलो झाली ना मस्करीची कुस्करी. बावाच्या बॅगा. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही भाई. साईराम बोला, पालख्या उचला भाई. चला. तुझं असं म्हणणे का पप्या की ते बाबाचं भूत बॅगा घेऊन आलंय आणि बॅगा इथे ठेवून कुठे गेले ते? रिक्षावाल्याला सुट्टे पैसे द्यायला? भाई तू ना डोक्याने पायाळू आहे, पण बाबा स्टील मायाळू आहेत. अजून सांगतोय भाई, खुफियापंथी नको, आपण जाऊया. अरे पप्स माझा ऐक. हे बघ, डॉक्टर इंद्रनील कोटबागी यांनी लिहिलेल्या प्रेतात्मा आणि भौतिक विज्ञान या पुस्तकातल्या थेअरीनुसार प्रेतात्मे जसं कपडे बदलू शकत नाहीत, खाऊ शकत नाहीत, तसं ते वस्तूंना हातही लावू शकत नाहीत. त्यामुळे या बॅगा बावाच्या भूताने आणलेल्या नाहीये. कळलं? या आमच्या बॅग आहेत. कुणाचं लेटर आहे? आनंदी. मराठीत आहे. आणि इकडे पांडुरंग प्रसन्न, परी आणि मुक्ता मला माफ करा. आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करत होतो, पण देवाने माझा मार्ग ठरवला आहे. मला त्या मार्गाने जाऊ द्या. तुम्हाला मी माझ्या घरी ठेवू शकत नाही. ते कशाला वाचताय? हिला विचारा ना डायरेक्ट. व्हॉट यार आनंदी, व्हॉट हॅपेंड? सांग ना काय झालं. आम्हाला घराबाहेर काढायचं होतं तर सांगायचं ना, आम्ही गेलो असतो घराबाहेर. हे असं काढलं बाहेर. हा चांगुलपणा, ही दोस्ती. अगं, माझ्याकडे खरंच पर्याय नव्हता. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला भरभरून यश मिळू दे.
मी नसेन, पण ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. तुला तुझ्यासाठी धावपळ करणारा हक्काचं कोणीतरी तुला मिळालंय. व्हेरी हॅपी फॉर. काळजी घे, काही लागलं तर सांग. विल मिस यू यार. आता मी नारळ फोडू देवासमोर का डोका फोडू तुझ्या समोर म्हणजे तू गप्प बसशील? अगं मी काय विलन आहे काय मुद्दाम तुझ्याशी असं वागायला? नाही ना. अगं पण माझी पण मजबुरी समजून घेणार आनंदी तू. मला माहिती आहे तू तशी पोरगी नाही असते, पण लोकांना डोका नसतो ना. हा. आणि हे बघ, मम्मीला जर उद्या बाहेरून कळलं की तू त्या पोरांबरोबर फिरतेस, रात्री त्यांच्यासोबत राहतेस भीतेस, तर ती आपलं लग्न होऊन देईल काय? देईल काय? नाही ना. हा मग. आणि त्यात त्या पोरी म्हणजे ती मुक्ता लग्न करेल असं काय वाटत नाही, आणि ती परी ती तर डायरेक्ट लग्नातूनच पळून आली. पडली नाही त्याची. I miss her. I thought we were BFFs यार. BFF म्हणजे Best friends forever. हे आता तिला मी ग्रुप मधनं रिमूव्ह करायचं? यार नको ना यार, मी काय यार ऍडमिन. आणि ती का वागली यार अशी? तिची चूक नाहीये, तर रुपेशमुळे झालंय सगळं. पुरुषांना ना बायकांचा आनंद बघवतच नाही. कधी बाईच्या मनाचा विचार नाही करत, फक्त स्वतःच्या मनाचा विचार करतात. विचार तर ना. ए मुक्ता, तू उगाच सारखं पुरुषांना जनरलाइज करून त्यांच्यावर बिलं फाडू नकोस ना. तर रुपेशची पण काहीतरी बाजू असेल ना, ती ऐकली आहे का आपण? आणि त्याने काय असं घरातून हाकलून बिकलून दिलंय का तुला? अरे हिम्मत त्याची काढतोय आणि बाजू बिजू काही नाही. ते करताना ती खुश नव्हती बस. भाई हा पॉइंट बुलेट आहे. पोरगी रडत गेली. आपली वहिनी सुद्धा तिचं घर सोडताना अशीच रडली होती, पण मग ती आपल्या घरी येऊन राहिली ना. मग जागा पुरी नशी झाली, मग मी घर सोडलं. काय तुझा पॉइंट काय? सांगतोय. मी घर सोडलं तेव्हा मी रडलो नाही, पण वहिनी रडली. पोरगी रडते. पण आपलं तसं नाही ना आनंदी. हा, आपल्याला लग्न करायचंय, संसार करायचाय, मग आपल्याला मुलं होतील एक दोन, चिकनी चिकनी मस्त मस्त. हा, मग तेव्हा तू त्या पोरांना सांभाळणार का त्या पोरींना का त्या हॉटेलला? आणि बघ, असं पण आज ना उद्या आपलं लग्न झाल्यावर त्या पोरींना इथून जा असं सांगायलाच लागणार आहे ना. त्यापेक्षा आधीच त्यांनी त्यांची सोय केली तर काय बिघडलं? आहे ना बरं. हे बघ आनंदी, हे बघ माझ्या डोळ्यात बघ. मी भडकून बोललो असेल, पण मी असं नाही बोललो ना की त्यांना नको भेटूस म्हणून. भेट, त्यांच्या हॉटेलात भेट, मी पण येईन त्यांना भेटायला. हा, हे बघ आपण ना एक डील करूया. डील, आपण दर संडेला चौपाटीवर फिरायला जायचं आणि रात्री त्यांच्याच हॉटेलात जेवायला जायचं. हा,
त्यांना एक सांगा, मी काय बिल भरणार नाही. अगं दोस्तीत पैसा आणायचा नाही. हसली रे बाबा, हसली. बरं झालं हसली, नाही तर आजपासून मी तुला आनंदीच्या ऐवजी दुःखी असं बोलणार होतो. दुःखी. रुपेश गोपा, दुःखी. रुपेश गप मिरड. दुःखी. दुःखी. ए दुःखी. झाली का सगळ्यांची शोकसभा? भरे सावन में रेगिस्तान लगता है, ये घर मुझे खाली मकान लगता है. क्या बात आहे. तुझं आहे ना? गोविंदा रे, नसीब नावाची फिल्म आहे, 1997. अरे कमॉन यार, मला एक कळत नाही, आत्ता जे घडलं त्या सगळ्याकडे पॉझिटिव्हली का बघत नाही आपण? हे बघ, आनंदी रुपेशशी लग्न करणार होती, सो आज ना उद्या ती ते घर सोडून जाणारच होती. तुम्हा दोघींना सुद्धा आज ना उद्या ते घर सोडून जावं लागणारच होतं. ते फक्त आत्ता करावं लागतंय एवढंच. हे बघा, आत्ता जे घडलंय ना ते सगळं चुकीचं घडलंय असं तुम्हाला वाटतंय, पण त्यातली एक पॉझिटिव्ह गोष्ट कोणाच्याच लक्षात येत नाहीये. आपण 6 लोक सतत एकत्र असणार आहोत, आपण एकत्र काम करणार आहोत, बरोबर? सो आपण समजा कधी डाऊन झालो, खचलो, सो आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायला, आपला मोराल बूस्ट करायला आनंदी आहे ना, आणि ती जाताना म्हणून गेली आहे ना, ऑल द बेस्ट. सो लेट्स गिव्ह इट अ बेस्ट शॉट. अरे काय चेहरे पाडून बसलाय, चला उठा, कामाला लागा, चला. गुड वन, गुड वन. समझते नहीं हो बात को, आते हो आधी रात को और पूछते हो अंधेरा क्यों है भाई. चांगलं काहीतरी बोलतो आणि लगेच त्याची माती करतो ना. काही नाही, काही नाही. काय आहे, आता अंधेरा व्हायला लागलाय, तर आपण घरी जाऊया. उद्या सकाळी फ्रेश सुरुवात करूया. चलो आता जाऊया आणि जरा आराम करूया. चला चला. व्हॉट, वी डोंट हॅव अ घर, आम्ही कुठे जायचं? कुठे म्हणजे काय? त्या पोरांच्या घरी. तसंही गौरव मला केव्हापासून म्हणतोच आहे ना, चल आमच्या घरी, चल ना घरी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग गोरू नाही, गौरव. हे बघा, मुलींच्या बॅग्स इथे आलेल्या आहेतच, आपण सुद्धा जाऊ आणि आपलं सामान घेऊन येऊ. इथेच राहूया ना, जागा पण चांगली आहे, इथेच राहायचं, इथेच खायचं, इथेच काम करायचं. रॉयल कारभार. सुप्रीम सुप्रीम आयडिया ही, आय लाईक इट. ये भाई, टाइम प्लीज. अरे तुम्ही लोक मला सिरियसली घेतच नाहीये बाई. मी सांगतो ही जागा नकोच बाई, हॉटेल पण नको, राहायला पण नको बाई. अरे बघा ना, आनंदीची एक्झिट झाली आहे, पोरी होमलेस झाल्या, बॅड ओमेन आहे बाई. ए भाई, गले में बाबा है, काय को चिंता. ए पप्या गपरे, सारखं ही जागा नको, ही जागा नको. आता ही सोडून तिसरी जागा शोधायला जाणार आहेस का? बरं, तिथे याला हलणाऱ्या बागा नाही, उडणाऱ्या बादल्या दिसतील. मग काय अजून चौथी जागा शोधायची? आणि साहिल म्हणतोय ते बरोबर आहे, 2-2 जागांची भाडी भरणं परवडणार आहे का आपल्याला? उद्या येऊ आपण इकडे, पण तरी आज रात्रीचा प्रश्न राहतोच. आज या तुम्ही आमच्याकडे राहायला. आज रात्री मुली राहायला आल्या तर चालेल ना? तर काय बाई, आलिया बोगाची सदरा घालून रेडी.